नमस्कार. आजचा विषय ग्राहक तुमच्यावर प्रेम करतात की फक्त तुमच्या सोयीवर? हा फरक समजला नाही तर व्यवसाय एका रात्रीत बदलू शकतो. रात्री 10 वाजता एक किराणा दुकानदार दिवसाचा हिशोब मोजत बसला आहे. फोन वाजतो. समोरचा मित्र विचारतो, काय रे, आज दुकान शांत दिसतंय? दुकानदार हसण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, आज समोर ब्लिंकिटचं डार्क स्टोर सुरू झालं. आज माझे ग्राहक गेले नाहीत, ते फक्त परत आलेच नाहीत. त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली. तो ग्राहक गमावला नव्हता, तो एका भ्रमात जगत होता. प्रत्येक व्यवसायात एक वाक्य खूप सहज ऐकायला मिळतं. आमचे ग्राहक खूप लॉयल आहेत. पण खरंच आहेत का? की ते फक्त वर्षानुवर्ष त्याच सवयीने तुमच्याकडे येत होते? सवय आणि निष्ठा हे दोन्ही बाहेरून सारखेच दिसतात, पण व्यवसायाच्या भाषेत दोघांमधला फरक करोडोंचा असतो. या या लेखात द लॉयल्टी मिथ म्हटले आहे. पुन्हा खरेदी करणारा प्रत्येक ग्राहक निष्ठावान असतोच असे नाही. एक सीईओ आपल्या टीमला विचारतो, आपल्याकडे किती रिपीट कस्टमर आहेत? मीटिंग मध्ये टाळ्या वाजतात, ग्राफ वर जातो, सगळे आनंदी. पण खोलीत बसलेला एक ज्येष्ठ सल्लागार शांतपणे एकच प्रश्न विचारतो, जर उद्या तुमच्या स्पर्धकाकडे जाण्यासाठी फक्त एक क्लिक पुरेसा असेल तर यापैकी किती ग्राहक उद्याही तुम्हालाच निवडतील? खोलीत शांतता पसरते, कारण पहिल्यांदाच आकडे नाही तर सत्य समोर आलं होतं. यशस्वी कंपन्या ग्राहक किती वेळा परत येतात हे मोजत नाही, पर्याय उपलब्ध असतानाही ते आपल्यालाच निवडतील का हा प्रश्न विचारतात. एक छोटस चहाचं दुकान, दररोज सकाळी 8 वाजता एकच ग्राहक, साखर नको, आलं जास्त. 10 वर्षे एकही दिवस चुकला नाही. दुकानदाराला खात्री होती, हा माझा कायमचा ग्राहक आहे. एका सकाळी रस्त्याच्या पलीकडे नवीन कॅफे सुरू झाला. स्वच्छ वातावरण, एसी, वायफाय, डिजिटल पेमेंट आणि तोच ग्राहक. त्या दिवशी तो रस्ता ओलांडून गेला. दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. 10 वर्षाची निष्ठा इतकी स्वस्त होती, पण उत्तर वेगळं होतं. ग्राहकाने निष्ठा सोडली नव्हती, त्याने सोयीची निवड केली होती. त्याला चहा आवडत होती, पण अनुभव जास्त आवडला. याच उदाहरणातून लेख स्पष्ट करतो की ग्राहक अनेकदा निष्ठेमुळे नव्हे तर सोयीमुळे एका व्यवसायात राहतात. सवय ग्राहकाला तुमच्याकडे आणते, विश्वास त्याला तुमच्या सोबत ठेवतो. किंमत कमी झाली तर सवयी बदलू शकते, ऑफर आली तर सवय बदलू शकते, नवीन ऍप आला तरीही सवय बदलू शकते. पण ब्रँडशी भावना जोडल्या जातात. जिथे ग्राहकाला आदर मिळतो, जिथे त्याला वाटतं ही कंपनी मला समजते, तिथे निष्ठा जन्म घेते. ॲप, ॲपल, सॅमसंग आणि आधुनिक सेवा ब्रँड्सची उदाहरणे देत लेख सांगतो की खरी निष्ठा उत्पादनापेक्षा विश्वास, अनुभव आणि ओळखीतून तयार होतो. आजच तुमच्या व्यवसायासाठी 3 प्रश्न लिहून ठेवा. उद्या स्पर्धकाने किंमत कमी केली तरी ग्राहक माझ्याकडे राहतील का? माझे ग्राहक माझी शिफारस स्वतःहून करतात का?
माझा व्यवसाय फक्त व्यवहार करतो की नातं तयार करतो? लक्षात ठेवा, सवयीने ग्राहक मिळतात, विश्वासाने ब्रँड तयार होतो आणि ब्रँड तयार झाला की किंमत, स्पर्धा आणि जाहिरातीची भीती कमी होते. धन्यवाद.